टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात अजितदादा गटाचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी फडणवीसांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावलेले आहे। नागपूर विमानतळावर जाणारा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावर धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून भले मोठे होर्डिंग जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यावर लिहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। खाली नामदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार अहेरी विधानसभा अशा प्रकारचा मजकूर त्यावर लिहिलेला आहे। फडणवीसांचे भले मोठे फोटो आहे, बाबा आत्राम यांचे फोटो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स लावू नका, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। फडणवीस आणि धर्मराव बाबा आत्राम यांचे जवळचे संबंध आहे आणि त्यामुळेच हे होर्डिंग्स लावल्याची चर्चा आहे। एका बाजूला मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स धर्मराव बाबा आत्राम यांनी लावलेले आहे, तर त्याच उड्डाणपुलावर अगदी त्याच्याच बाजूला 22 तारखेलाच अजितदादा यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्सही त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला लावण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा प्रकारचे होर्डिंग्स आहे। ह्या होर्डिंग्सवरही अजितदादांचा भला मोठा फोटो आहे आणि खाली शुभेच्छुक धर्मराव बाबा आत्राम यांचा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे। नागपुरात विदर्भात राष्ट्रवादीची जबाबदारी धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे आहे। संघटन बांधणीचं काम ते करत आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे होर्डिंग्स पाहून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा झालेली आहे। होर्डिंग अजितदादांचे पण आहे आणि होर्डिंग्स मुख्यमंत्र्यांचे पण आहे। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।